म्हणून अविद्यानिमित्ते दृश्य द्रष्टत्व वर्ते ते मी नेणे आईते ऐसेची असे. मागच्या वेळेला आपण 2 प्रवचन त्याच्यावर आपण चिंतन केलेलं आहे. आता ते चिंतन आपल्या बुद्धीमध्ये बसलंय का? तर ते चिंतन बुद्धीमध्ये राहत नाही का? तर त्या बुद्धीमध्ये जागा शिल्लक नाही. थोडी जागा करावी लागेल. ती जर जागा आपण, तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, जागा चुकलाश, जे बुद्धीमध्ये ठेवायला पाहिजे, बुद्धीमध्ये जागा रिझर्व करायला पाहिजे, बुद्धीच रिझर्व करायला पाहिजे. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. ती बुद्धी न राहता आत्मबुद्धी, हरिबुद्धी, आत्मबुद्धी, सद्बुद्धी पाहायला पाहिजे. आता ती बुद्धी काय झालेली आहे? सतचा आधार घेऊन असत रूप झालेली आहे. म्हणून बुद्धीचं स्थान कुठं सांगितलं संतांनी? ज्ञानेश्वरी 13वा अध्याय काढायचा, सारखं चिंतन करायचं. आपलं चिंतन कमी पडतं. महाराज कीर्तनामध्ये सांगतात, चिंतने चिंतने तद्रूपता. आपण ज्याच्याशी एकरूप होतो ते आपण होतो. जसं आपल्याला सांगितलं की त्या माशीला पंख फुटले, कारण ती त्या भिंगारीन माशीचं काय करत होती? भुंग्याचं चिंतन करत होती. तिला पंख फुटले, ती तिच्यासारखे पंख फुटून उडून गेली. आता हा दृष्टांत आहे. सिद्धांत काय? तर ह्या जीवानं 2 पंख घ्यायचे आहेत सद्गुरूंचे. कोणते? तर विवेक आणि वैराग्य. आता हे पंख आपल्याला आहेत का? उडायचं आहे ना. आता उडायला पंख पाहिजेत. मग पंख कोणते आहेत? तर संतांनी सांगितलं, विवेक आणि वैराग्य हे साधकाचे मित्र आहेत आणि काम आणि क्रोध हे साधकाचे शत्रू आहेत. आता दिवसभर आम्ही शत्रूंच्या सानिध्यात आहे का मित्राच्या सानिध्यामध्ये आहे? मग शत्रूच्या सानिध्यामध्ये आपला माल जागेवर राहील का? राहणार नाही. कारण लुटारूंच्या टोळीमध्ये आम्ही गेल्यामुळं आम्हीही काय झालोय? लुटारूच झालोय. आम्हाला दुसरे कोण लुटत नाही आहेत सुनीलराव. आम्हीच स्वतःला लुटारूंच्या टोळीमध्ये सामील केलेला आहे. त्यामुळे उद्धरेत आत्मना आत्मनम जे म्हटलेलं आहे की तूच तुझा शत्रू आहेस आणि तूच तुझा मित्र आहेस. बुद्धीमध्ये काम क्रोध आहेत, बुद्धीमध्ये विकार आहेत. तीच बुद्धी परमात्मरूप व्हायची असेल तर तिचं स्थान सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे एका बाजूला जीव आहे आणि एका बाजूला परमात्मा आहे आणि त्या दोन्हीच्या सांध्यामध्ये बुद्धी आहे. 13वा अध्याय बुद्धीचं हे केले. बुद्धीचं हे काय स्वरूप? तर ती निश्चयात्मका वृत्ती इति बुद्धी. हा मग ती निश्चयात्मिका वृत्ती आता जी आहे तिलाच ज्ञानवृत्ती म्हटलंय बरं का. बुद्धीला ज्ञानवृत्ती म्हटलंय. आणखी बुद्धीचं जर व्याख्या करायची असेल तर काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे, जे आपलं स्वतःचं चेतनत्व आहे ते ज्या वेळेला अज्ञानानं आवृत्त होते त्यावेळेला मी कोण आहे असा जो माणसाच्या ठिकाणी जी वृत्ती निर्माण होते त्या वृत्तीचं नाव आहे बुद्धी. आवृत्त चेतनत्व, मी स्वतःला विसरून मी देहरूप आहे असा जिच्याजवळ संस्कार आहे वृत्तीच्या ठिकाणी, अंतकरणाच्या ठिकाणी, तिचं नाव काय आहे? बुद्धी. मग आपली बुद्धी आता सकाळपासून म्हणजे वृत्ती काय निश्चय करायला लागलेली आहे? जे मी आहे त्याचा निश्चय आहे का? जे मी नाही त्याचा निश्चय बुद्धी करायला लागलेली आहे. म्हणून बुद्धी ही परमात्मा आणि जीव या दोघांच्या संधीमध्ये आहे. लक्षात आलं? दोघांच्या. मग आता त्या बुद्धीनं काय करायचं आहे?
तर जीवाकडं, जीवदशेकडं न पाहता कुणाकडे पाहायचं आहे? आपल्या मूळ स्वरूपाकडे पाहायचं आहे. मग आता स्वरूपाकडे पाहायचं असेल तर ते स्वरूप बुद्धीच्या पाठीमाग आहे, त्या वृत्तीच्या पाठीमाग आहे. मग त्या वृत्तीच्या पाठीमाग असलेलं जे अधिष्ठान आहे, चेतन तत्व जे आहे, परमात्म तत्व आहे, त्यालाच दृक म्हटले, त्यालाच संवित म्हटले, त्यालाच ज्ञप्ती मात्र म्हटले. मग त्या बुद्धीनं काय करायचं आहे? त्या संवितचा, त्या दृकचा, त्या ज्ञप्ती मात्र चैतन्याकडे अनुसंधान ठेवायचं. तिचं ज्ञान जे आहे, बुद्धी म्हणजे ज्ञानवृत्ती, ती ज्ञानवृत्ती जी पसरलेली आहे तिनं काय करायचंय? आता आपल्या स्वरूपाकडे लक्ष ठेवायचं. मग आता हे कधी करायचं आहे? तर जागृतीमध्ये आपल्याला हे करायचं आहे. आपण व्यवहार करत असताना ते करायचं आहे आपल्याला. आता आपण ते करतोय का? का करत नाही? का आमच्या बुद्धीमध्ये वृत्ती उठत नाही? बुद्धी निश्चय, हा, हे प्रमाण माहिती आहे, पण बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानाकडे कुठे व्हायला लागलाय? मग कुठे व्हायला लागलाय? तर देहज्ञानाकडे व्हायला लागलाय. दिवसभर काय चाललंय आमचं? झोपेपर्यंत. आणि मग दिवसभर ज्याचा आम्ही चिंतन करतोय तेच रात्री स्वप्नामध्ये आमच्या प्रगट होते. स्वप्न हे आमचं कर्तृत्व आहे, आम्ही स्वतः निर्माण केलेलं कर्तृत्व आहे. स्वप्न म्हणजे या व्यावहारिक जगतामध्ये राहत असताना सत्यत्व देऊन ते संस्कार आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही रुजवलेले आहेत. स्वप्नामध्ये, तुमच्या माझ्या स्वप्नामध्ये आता हा देह सत्य वाटून आपला व्यवहार होतो की नाही? होतो. हेच घर आत्ता कावण्यातलं स्वप्नामध्ये ते खरं वाटते की नाही? वाटते. त्या स्वप्नातली माणसं खरी वाटतात, स्वप्नातलं सुख दुःख सुद्धा. त्यावेळेला असं वाटत नाही हे खोट आहे म्हणून. का बरं असं का वाटत नाही स्वप्नामध्ये हे सगळं खोट आहे म्हणून? का माहितीये का? जागृतीत जोपर्यंत खोट वाटत नाही तोपर्यंत स्वप्नात खोट वाटत नाही. कारण संत तर त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, तर जागृती स्वप्न आहे. स्वप्न तर स्वप्नातलं स्वप्न आहे. स्वप्नातलं स्वप्न आहे, अज्ञानातलं अज्ञान. अज्ञानच्या भाषेमध्ये डबल ग्रॅज्युएशन. मग हे आता गाडी आपली जी आहे ती रुळावर आणायची कशी? तिला, त्या बुद्धीला ज्ञान होऊन परमात्म रूप तिला व्हायचं आहे. संतांनी फार चांगला दृष्टांत दिलाय. नदी उगमी स्थिरावे तरी ती सिंधू पण कान पावे, तैसे जीवा ब्रह्मत्व कान व्हावे ऐशा स्थिती राहता. नदीनं जर उगमाच्याच ठिकाणी जर स्थिर झाली तर तिला समुद्राला जाण्यासाठी धडपड करायची आवश्यकता नाही. पण आता आम्ही समुद्राकडे चाललोय, पण आम्हीच समुद्र रूप आहोत. जीवच परमात्म रूप आहे. म्हणून जीव आता परमात्म्याला शोधायला लागलाय. या तीर्थस्थानाला जा, त्या तीर्थस्थानाला जा, इकडे जा, तिकडे जा, म्हणून फिरायला लागलेला आहे. पण तो स्वतःच्या उगमा, त्याचं स्वरूपच आहे, त्याचा अधिष्ठान आहे जीवाला. सकळ जगाला जर अधिष्ठान परमात्मा असेल तर तुझ्या मनाला अधिष्ठान तो नाही, तुझ्या बुद्धीला अधिष्ठान तो नाही, मायेला अधिष्ठान तो आहे. मग मायेतल्या 36 तत्वांना तो अधिष्ठान नाही. आणि संत तर म्हणतात माया, माया आम्ही ज्याला म्हणतो ना, ती संतांच्या दृष्टीने माया नाही,
आम्ही त्याला माया म्हणतो कारण आम्हाला त्या मायेचं अधिष्ठान लक्षात येत नाही. आम्ही माया कशाला म्हणतो? नामरूपाला माया म्हणतोय आम्ही. पण नामरूपामध्ये अस्थिभाती प्रिय आहे की नाही? नामरूपामध्ये अस्थिभाती प्रिय आहे की नाही? नामरूपाला वेगळं अस्तित्व आहे का? नाही. मग त्यालाच बऱ्याच वेळेला अण्णांनी बोलले असतील, त्याला वाचारंभणम म्हणतात. नामरूप काय? नुसता वाचीचा विकार आहे. गडा काय? मडकं काय? मडकं काय? नामरूप. आणि अधिष्ठान काय? तर अधिष्ठान माती आहे. मातीशिवाय मडकं असू शकतं का? तसं अधिष्ठानाशिवाय हे विश्व असू शकतं का? मग आम्हाला विश्व दिसतंय का विश्वातली स्फूर्ती दिसते? विश्वामध्ये स्फूर्तीचा अन्वय आहे आणि स्फूर्तीमध्ये विश्वाचा व्यतिरेक आहे. मग ज्याचा व्यतिरेक आहे ते नामरूप आहे आणि ज्याचा अन्वय आहे. आणि म्हणून तिन्ही अवस्थेमध्ये विश्वाचा व्यतिरेक होतोय. जागृतीमध्ये स्वप्न आणि सुषुप्ती याचा व्यतिरेक होतोय. स्वप्नामध्ये जागृती या तिन्ही अवस्थेंचा एकामध्ये एक व्यतिरेक होतोय. पण चौथ्याचा तिन्ही अवस्थेमध्ये अन्वय आहे, तिथं व्यतिरेक नाही. तसं या विश्वामध्ये उत्पत्ती स्थिती लयामध्ये जसं मातीचा अन्वय आहे घटामध्ये, घटाच्या अगोदर, आणि म्हणून त्याला प्रागभाव, प्राध्वंस भाव, अन्योन्यो भाव आणि अत्यंताभाव कुणाला आहे? नामरूपाला आहे. आणि प्रागभाव, प्राध्वंस भाव, अन्योन्य अभाव, अत्यंत अभाव हा ज्याला लागू होत नाही, असं जे त्रिकालाबाधित अस्तित्व आहे ते तुमचं माझं स्वरूप आहे. घटाला अस्तित्व नाही हे प्रवचनामध्ये सांगायला फार सोपं आहे. पण ह्या घटाचं काय? ह्या घटाचं काय? संत म्हणतात गोपाळकाला करा आणि घट फोडा. आम्ही घटच घरी घेऊन येतोय. खापऱ्या काय करावं? ते घट खिशात ठेवतो. फार कृतकृत्यता वाटते एखादं खापरं मिळालं तर, आणि तेच खापर आपल्या डोक्यावर बसते. कारण सवय लागली बुद्धीला. अहो त्याच्यामध्ये लाह्याचा प्रसाद असतो, दही असतं, दूध असतं, काय असेल ते तुम्ही घालाल ते. पण त्या घटामध्ये असलेला प्रसाद, तसं ह्या घटामध्ये असलेला प्रसाद तिकडं लक्ष न देता घटाच्या नामरूपाकडं, आकाराकडं पाहणं, आकार सत्य समजणं, ह्याला संत म्हणतात दृश्य पाहणं. दृश्य अधिष्ठान नाही, पण दृश्य पाहू जाता ब्रह्मची हे दिसते खचित बाई, सद्रूप हे दिसते, चिद्रूप हे दिसते, प्रियरूप हे दिसते. संतांची भूमिका अशी आहे. म्हणून संत कुठेही गेले ना तरी त्यांना ब्रह्म सोडू शकत नाही आणि त्यांनी ब्रह्माला सोडलेलं असते. आम्ही कुठेही गेलो तरी आम्ही मायेला सोडत नाही, म्हणून माया आम्हाला सोडत नाही. कारण आमच्या बुद्धीमध्ये माया स्थिर आहे. माया म्हणजे नामरूप. आम्ही कावण्याला आलो तरी आम्हाला नामरूपच दिसते. आम्ही निरंजन मठात गेलो तरी नामरूपच दिसते. आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाकडे गेलो तरी आम्हाला नामरूपच दिसते. कारण आमचा पांडुरंग तटस्थ लक्षणातला आहे. पण ज्या वेळेला चराचरच नव्हतं त्यावेळेला पांडुरंग कसा होता आमचा? जेव्हा नव्हते हे चराचर तेव्हा होते पंढरपूर, आधी रचिली ही पंढरी, मग वैकुंठ नगरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी.
असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी नामा म्हणे बासरी हरी आम्ही नाचू पंढरपुरी आम्ही नाचू पंढरपुरी. त्या अशी पंढरी कोणती आहे? ज्यावेळेला चराचर नव्हतं त्यावेळेला पंढरपूर होत. आणि आमचं पंढरपूर कसं आहे हो? आमचा पांडुरंग कसा आहे? पंढरपुरातला पांडुरंग आहे तो कुठल्या तरी देशानं मर्यादित आहे, काळानं मर्यादित आहे, वस्तूनं मर्यादित आहे. आणि आमचा पांडुरंग काय सांगितलं? सत्यम ज्ञानम अनंतम गगनाचे प्रावर्ण नाही रूप गुण वर्ण येथे तो हा श्रीहरी पाहिला डोळेवरी पाहता पाहणे दुरी सारुनिया. पाहता पाहणे दुरी सारुनिया. पाहता दृश्य पाहता पाहणारा द्रष्टा हे दोन्ही सारून जे सत्सामान्य अस्तित्व तुमचं माझं आहे. विशेष अण्णांच्या भाषेमध्ये विशेष विशेषण आणि विशिष्ट, प्रमाता प्रमेय आणि प्रमाण, ध्याता ध्येय ध्यान, ज्ञाता ज्ञेय ज्ञान, द्रष्टा दृश्य दर्शन. या त्रिपुटीच्या पलीकडे असलेलं आमचं अधिष्ठान, आमचं चेतन अस्तित्व ते आम्ही विसरलोय आणि ह्या दृश्याकडे पसरलोय. कोणकोणतं दृश्य आहे? देह दृश्य आहे, मन दृश्य आहे, बुद्धी दृश्य आहे, अहंकार दृश्य आहे, 10 इंद्रिय दृश्य आहेत, विश्व दृश्य आहे, तुमचा माझा देह दृश्य आहे. हे सबंध विराट अस्तित्व हे दृश्य आहे. आणि त्याचा जाणता द्रष्टा हा दृश्यातला नाही, दृश्याच्या अतीत, दृश्याच्या अतीत आहे. दृश्याच्या अतीत आहे पण दृश्यापासून भिन्न नाही, दृश्यातच आहे पण दृश्यापासून तो काय आहे? असंग आहे. दृश्यापासून भिन्न नाही, दृश्याला कोणत्याही सोडून नाही. कारण अधिष्ठान वस्तू कोणत्याही पदार्थाला सोडून नाही विठ्ठलराव. काय नाही, तसं सर्व व्यापक चैतन्य जे आहे ना ते कुणालाही सोडून नाही पण कुणामध्येही नाही. दृश्यात तो आहे पण त्याच्यात दृश्य नाही. म्हणून त्यांनी सांगितलं विश्वामध्ये स्फूर्ती आहे पण स्फूर्तीमध्ये विश्व नाही. कारण विश्वाचा अभाव होतोय पण स्फूर्तीचा कधीही अभाव होत नाही. ते भाव आणि अभाव याच्या पलीकडे आहे. विश्वाला कधीतरी भाव आहे, कधीतरी अभाव आहे, पण अस्तित्वाला भाव आणि अभाव यांच्या पलीकडे आहे. भाव अभावाच्या पलीकडे जे सर्वांचं अधिष्ठान असं जे परमात्म तत्व आहे, ज्ञानेश्वर महाराज त्या परमात्म तत्वाचा निर्देश समजून सांगण्यासाठी चांगदेवाला उपदेश करायला लागल्यात. आणि तो उपदेश चांगदेवासाठी नाही, आम्ही चांगदेव व्हावं. आता आम्ही चांगदेव होण्यासाठी आम्ही चांगदेव, महाराज म्हणतात चांगदेवाकडे मल आणि विक्षेप दोन्ही गेलेले होते. एक आवरण दोष नाही महाराज हा शिल्लक होता, त्याला आत्मा कळला होता. पण आत्मा आणि परमात्मा व्यापक एक आहे कळलं नव्हतं. मग आपण आता चांगदेव व्हायचं म्हटलं तर आपल्याकडे 2 दोष गेल्यात. काय गेलेले नाही? निष्काम कर्म होत नाही, नाही का? निष्काम उपासना, निरपेक्ष उपासना म्हणूया, होत नाही. का बरं होत नाही? अहो दृश्य सत्य वाटते अजून. आणि दृश्य सत्य हे बघा, आता चिंचुक्यानं खेळतोय काय? नाही. गट्ट्यांनी खेळतोय का? पत्त्यांनी खेळतोय का? जेवणा पाण्यानं पूर्वी खेळत होतो, आता खेळूया? आता नाही खेळू शकत. आणि आता जरी जेवणा पाण्याचा खेळ खेळला तरी त्याच्याबद्दल आपल्याला ना मोह आहे
ना त्याच्याबद्दल आपल्याला द्वेष आहे, काहीच नाही. मग आता ते जेवणा पाण्याचा खेळ आम्ही सोडलाय, पण हा जेवणा पाण्याचा खेळ चालूच आहे की. तो जेवणा पाण्याचा खेळ आहे आणि हाही जेवणा पाण्याचाच खेळ आहे. मग तोही जसा असत्य होता पण बालबुद्धीला समजत नव्हता, तसं हा सुद्धा जेवणा पाण्याचा खेळ असत्य आहे पण बालबुद्धीला अजून समजेनाच झालाय. जगत सत्यत्व भ्रांती म्हणजे काय? जगत सत्यत्व भ्रांती म्हणजे काय? जग खोट आहे आणि तुझं घर तेवढं खरं आहे का? तुझा ध्येय खरा आहे, तुझी बायका मुलं खरी आहेत, तुझी गाडी खरी. जगत खोट पण माझा ध्येय खरा, माझं घर खरं, माझी बायका मुलं खरं, माझे पैसे खरं, असं आहे का? जगतामध्ये तू नाहीस. अहो, जगतच मिथ्या आहे म्हटल्यानंतर तूही त्या जगताचा घटक आहेस. तुझा ध्येय सुद्धा त्याच जगतामध्ये येतो, त्याच दृश्यामध्ये येतो आणि ते मिथ्या आहे. पण हे समजते काय? समजत नाही. निंदास्तुती तुल्य निंदास्तुतिर्मौनी संतुष्टी येन केनचित. तुल्य निंदास्तुतिर्मौनी हे काय? भक्ताचं लक्षण आहे. मग भक्ताला तुल्य निंदास्तुती मौनी कधी होईल? ज्या वेळेला ज्या शब्दांच्या माध्यमातनं निंदा होते आणि शब्दांच्या माध्यमातनं स्तुती होते. मग स्तुती केल्यावर अंतकरणावर आता परिणाम काय होतोय? आबा देसाई फार सुंदर बोलतात, फार सुंदर दिसतात. पूर्वी चांगला दिसायचो, मनोज प्रभाकर सारखा. केस वगैरे चांगले होते, हो काळे होते. आता मला काका म्हणायला लागल्यात. एकदा तर परवा कोणतरी मला आजोबाच म्हटलं. म्हणजे त्यांनी काय पुढचं ओळखलं असेल, हो बाबा हे आजोबा होणार आहेत, तोपर्यंत तरी मरणार नाहीत. आता वडील आहेत, नंतर म्हणजे त्यांना द्रष्टे असतील कदाचित, त्यांनी आजोबा. मग मी म्हणलं मी आजोबा झालो. मग आता परमात्मा तत्व कुठे गेलं आबाचं? तर आबा देहावर आला. आबा देहावर आला. आबानं वडील पहिल्यांदा शोधला, आबातला नसलेला वडील शोधला. जो आबा कधीही वडील झालाच नाही, पुत्रही झाला नाही, ना वडील झाला, ना आजोबा होणार आहे. पण भ्रांती आहे ना, ही भ्रांती सोडवायची सोपं आहे. 5 भ्रांत्या सांगून प्रवचन संपवायला सोपं आहे. जगत सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, पाप पुण्य भ्रांती, संघ भ्रांती, विकार भ्रांती, देशकाल भ्रांती. असे भ्रांतीचे अनेक प्रकार आहेत. एक प्रकार आहे का भ्रांती? आमचं जीवनच भ्रांतीतलं आहे. अहो, जन्म मृत्यू भ्रांती आहे, देशकाल भ्रांती आहे, विकार भ्रांती आहे, जन्म मृत्यू भ्रांती आहे, पाप पुण्य भ्रांती आहे, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती आहे, जन्मने मरणे भ्रांती आहे. आणि दिवसभर आमचं भ्रांतीतलं चाललंय. निभ्रांत होणार कधी? निभ्रांत होणं याचं नाव आहे जीवनमुक्ती. निभ्रांत म्हणून निभ्रांत सापडेची, जैसा निर्वातीचा दिपू सर्वथा नेकंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप माझ्या ठाई. म्हणून निभ्रांत. आता कोणती भ्रांती नाही काय? अहो, भरपूर भ्रांती आहे आमची. येणं जाणं भ्रांती आहे. तुम्ही शेतात गेलेला, मी कोल्हापूरवरनं आलो, देहाच्या माध्यमातून आलो. मग ज्या वेळेला बुद्धीमध्ये असा निश्चय आहे की मी आलो आणि मी जाणार आहे, हा निश्चय आहे का नाटक आहे? निश्चय. काय म्हणणं आहे तुमचं? ऍक्सिडेंट झाला, पाय मोडला, बसता येत नाही, हा निश्चय आहे का नाटक आहे? हे मिथ्या ज्ञान आहे का सत्य ज्ञान आहे? मग जर सत्य ज्ञान असेल तर आमची भ्रांती गेलेली नाही, आमचा मुक्तीकडे प्रवासही नाही, आम्हाला काही ज्ञान कळलेलंच नाही, आम्हाला देह समजलाच नाही, देहाची कार्य पण समजली नाही, काहीच समजलं नाही. म्हणून काहीच समजलं नसताना बऱ्याच वेळेला आम्हाला समजण्याची सुद्धा भ्रांतीच. काहीच समजलेलं नाही, अजून काही नाही समजलेलं.
फक्त समजल्यासारखं वाटतंय, काहीही समजलेलं नाही. हो, काही समजलेलं ते महाराज सांगतात समजत नाही, हे सुद्धा समजत नाही आम्हाला. आम्हाला हे समजत नाही आहे, हे सुद्धा आम्हाला समजत नाही आहे, खरोखर नाही. आणि समजल्यानंतर बदल व्हायला पाहिजे का नको? व्हायला पाहिजे का नाही सुनीलराव? व्हायला पाहिजे. कुठं झालाय बदल? काय आपल्याला साधकाची दशा उदास असावी म्हणून सांगितलं आहे. उदास दशा, उदास कुठं आहे? उदास अवस्था कुठं आहे? तर सत्वगुणामध्ये शांत अवस्था आहे, रजोगुणामध्ये घोर वृत्ती म्हणून सांगितली, शांत वृत्ती, घोर वृत्ती. आणि घोर वृत्तीचे परिणाम काय आहेत माहितीये का? घोर वृत्तीचे परिणाम आहेत काय आहेत? 2 परिणाम, काम, क्रोध, लोभ. ते पुढचं सगळं काय. आणि मूढ वृत्ती ती तमोगुणातली आहे, शांत वृत्ती सत्वगुणातली, घोर वृत्ती रजोगुणातली, आणि मूढ वृत्ती तमोगुणातली. आणि चौथी वृत्ती आहे आता उदास वृत्ती. ती कशातली आहे? शुद्ध सत्वातली आहे. उदास वृत्ती म्हणजे काय? उदासीन, उदासीन शब्द, उदासीन गतव्यता, भक्ताची लक्षण आहेत. उदासीन, निंदा होऊ दे, स्तुती होऊ दे, उदासीन, उदासीन भाव आहे. जय होऊ दे, पराजय होऊ दे, लाभ होऊ दे, हानी होऊ दे, उदासीन आहे. आम्हाला असं होते नाही होत. मग भक्ताचं लक्षण आहे काय? काहीतरी होतंय आम्हाला. म्हणजे काय होते माहितीये का? ते द्रष्टा होते, ते विशिष्ट होते, ते प्रमाता होते. बरोबर आहे ना महाराज? विशिष्ट होते. महाराजांनी सकाळीच ते अमृतानुभवावर बोलत असताना मी ऐकलो, काहीतरी विशेषण लावून घ्यायची सवय लागली. हरिभक्त परायण, गुरुवर्य, परमपूज्य. पण आम्ही आमच्या सामान्य अस्तित्वामध्ये राहायला तयार नाही. आणि सामान्यामध्ये व्यापकत्व आहे. सामान्यामध्ये आपलं आनंद जो आहे ना, तो निरतिशीय आनंद आहे. निरतिशीय आनंद, सुख दुःखांच्या पलीकडे जो आनंद आहे ना आपल्या स्वरूपाचा, तो निरतिशीय आनंद. म्हणून त्याला आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशीय आनंद प्राप्ती म्हणतो. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो परमानंद म्हणतो. त्यालाच संतांनी दुसऱ्या भाषेत निरतिशीय म्हणजे काय? कुणाच्या अपेक्षेवर, आलंबनावर, अस्तित्वावर, वस्तुत्वावर, देशावर, काळावर त्याचा आनंद अवलंबून नाही. कारण का? तो स्वतःच आनंदरूप झाला. आणि मग म्हणायला लागला आनंदाच्या डोही. तो स्वतःच आनंदरूप झाला. आणि स्वतः आनंदरूप झाल्यानंतर इतरांच्यातलाही आनंद त्याच्या प्रत्यक्ष अनुभवात यायला लागला. हे विश्व आनंदाचं आहे हे त्याच्या लक्षात यायला लागलं. आणि तो मग म्हणायला लागला की सर्वच आनंदाचे काय आहे? सर्वच आनंद स्वरूप आहेत, सर्वच. पण ते त्यांनी अवस्था विसरली आहे. आणि अवस्था विसरून त्याला कारण संतांनी सांगितलं अविद्या निमित्ते. अविद्येचं निमित्त झालं. जीवानं अविद्येचा अंगीकार केला. संत म्हणतात जीव सुद्धा परब्रह्म स्वरूपच आहे. जीवाचं अधिष्ठान काय आहे? जीव कसा निर्माण झाला हो? जीव परमात्मा दोन्ही बैसले ऐक्यासनी कसा जीव निर्माण झाला हो? चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. आपण म्हणतो आपण जीव आहोत, पण कसे झालो जीव? ज्ञानदेवानी प्रमाण दिलं हो. वायामन हे नाव एरवी कल्पनाती सावेव जयाचेरी संगे जीव दशा वस्तू. म्हणजे काय? मला हे कळालं नव्हतं पूर्वी. वस्तूला जीव दशा आणण्याचं सामर्थ्य या अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी. वस्तू म्हणजे आत्मवस्तू. त्या वस्तूला जीवदशेला आणण्याचं सामर्थ्य, आत्म्याला अनात्म्याकडे नेण्याचं सामर्थ्य ह्या मनाच्या ठिकाणी आहे. असं हे मन अर्जुनाला समोर भगवंत असताना सुद्धा संयमित करण्यासाठी
फार परिश्रम झाले, तर आपल्या समोर तर भगवान तर नाही आहेत, ना सद्गुरू आहेत, ना आम्ही सद्गुरूंच्या जवळ जातो, ना आम्ही शास्त्राचं चिंतन करतो. मग ते मन आम्हाला कुठं कुठं नेत असेल, काय काय करत असेल, काय काय आमच्या ठिकाणी इच्छा निर्माण करत असेल, आणि आम्ही कसे आम्हाला स्वतःला विसरून जात असू, हे आपण कधी अभ्यास करणार? हे कधी वाचून आता प्रवचन झाली, कीर्तन झाली, भरपूर झाली. महाराज मला एकदा म्हटले, विनयानंद, आबा मला बोलण्यातला महाराज नको. बरोबर आहे. आता मला काय वाटलं, बोलण्यातला महाराज नको म्हटलं तर काय, मग काय म्हणलं महाराज, वागण्यातला महाराज पाहिजे, आचरणातला. बरोबर आहे. मग आता आचरण करणं हे सोपं आहे. मनभर बोलण्यापेक्षा कणभर आचरण करणं श्रेष्ठ आहे. मग आता बघायचं आहे आपल्याला, जागृतीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या ठिकाणी दृश्य काय काय परिणाम करायला लागले. कारण इथं काय विषय आहे, अविद्या निमित्ते द्रष्टा दृश्य द्रष्टत्व वर्ते ते मी नेणे, ते मी नेणे, असं कुणाला सांगायला चाललंय? मला. मी आता चांगदेव आहे. का चांगदेव मी आहे? तर या ठिकाणी आता माझ्या अंतकरणामध्ये मल आणि विक्षेप दोष नाहीत. आहेत आता? तुम्ही बघा की अंतकरणामध्ये तुमचं मन आता शुद्ध आहे का? चिंतनामध्ये एकाग्र आहे का? ते बाहेर देहावर गेलंय का? ते शेजारच्या गल्लीमध्ये काय चाललंय बघतय का? स्वयंपाकघरातनं काय वास यायला लागलाय, भांडी आपटायला लागल्यात, तिकडे गेलंय का? हे बघायला पाहिजे का नको? ज्या वेळेला तुम्ही अवधान ऐकले दिजे, त्या वेळेला अंतकरण शुद्ध आणि स्थिर असते ना, त्यावेळेला मरण विक्षेप शांत बसलेले असतात. बघायला पाहिजे ना ते. मग असं दिवसात आमचं मरण विक्षेप किती वेळा शांत बसतात? दिवसात मलन विक्षेप शांत किती वेळा बसतात? नाही बसत. मग चांगदेव होणार कधी? चांगदेव होऊन चांगदेव 65 ऐकायचे. चांगदेव 65 आम्ही ज्ञानदेवांनी सांगितले, आता सुद्धा ज्ञानदेवच सांगायला लागल्यात, मी नव्हे, हे ज्ञानदेवच सांगायला लागल्यात. ज्ञानदेवांचं प्रमाण आहे म्हटल्यावर ज्ञानदेवच. आणि आम्ही प्रवचन कीर्तनामध्ये नामा म्हणे, ज्ञाना म्हणे, तुका म्हणे, एका म्हणे हेच म्हणत असतो, पण म्हणणारा आपल्यावर घेत असतो, मी म्हणे. म्हणतात ज्ञानदेव, अभंग तुकयाचा, अभंग नामयाचा, अभंग जनाईचा, अभंग संतांचा, पण कीर्तन मात्र माझा आहे, प्रवचन माझा आहे. अभंग त्यांचा आहे, पण प्रवचन माझा, कीर्तन माझा आहे. भ्रांती नाही. मग जे भ्रांतीपासून हिरतले आणि गुरुवाक्य म्हणत होतले, जे आत्मस्वरूपी घातले, रोहून या, रोहून या. आत्मस्वरूपी घातले, रोहून या. रोहून या काय कशाला शब्द वापरतात? हालवूनी खुंटा करा बळकट म्हणली. गावाकडे बैल बांधतात हो, तुम्हाला माहिती आहे. खुंटा मारतात, परत हलवून बघतात, कारण बैल तोडून नेणे शक्य. तसं हा जीवरूपी, जीवदशेतला मनरूपी हा बैल आहे, हा बैल आहे. तो खुंटासारखा आपला उचलून या विषयरूपी रानामध्ये हिरवगार शब्द स्पर्श रूप रसगंध या रानामध्ये चरायला याला सवय लागल्यासारखी तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बसायला तयार नाही. कुठे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी? दिवसभर वृत्ती आमची. काल महाराजांनी अभंग घेतला होता, त्याच्यामध्ये म्हटले, तुका म्हणे नय वृत्तीवरी, सुखाची शेजारी पोहडली या म्हटले. वृत्तीवर येऊ नका म्हणतात, आणि आम्ही वृत्ती सोडायला तयार नाही. 4 वृत्ती, 5 वृत्ती अंतकरणाच्या: मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती, अहंकार वृत्ती आणि अगोदरची अंतकरण वृत्ती. आता अंतकरण वृत्ती बरोबर आहे ना?
अंतःकरण वृत्ती. अंतःकरण वृत्ती काय आहे? अंतःकरण वृत्ती काय आहे? तर जाणीव. लक्षात ठेवायचं. अंतःकरण वृत्ती म्हणजे काय? जाणीव. मनोवृत्ती म्हणजे काय? संकल्प विकल्प. बुद्धिवृत्ती म्हणजे काय? निश्चयात्मिक वृत्ती. चित्तवृत्ती चिंतनात्मक. आणि अहंकार वृत्ती अभिमानात्मक. झाल्या ह्या वृत्ती. आणि कोणत्या वृत्ती? शब्दवृत्ती, स्पर्शवृत्ती, रूपवृत्ती, रसवृत्ती, गंधवृत्ती. अंतःकरण काय करते? ते ज्ञानरूप आहे. ते सत्वगुणाचं आहे कार्य. त्याच्या ठिकाणी ज्ञानशक्ती आहे. आणि ही ज्ञानशक्ती आणि त्याच्या मागे असलेलं आमचं चेतनत्व, अधिष्ठान. लक्षात येते ना? मग ते ज्ञान आमचं जे आहे ना, ते अंतःकरणाच्या ठिकाणी सारखं येते. आणि म्हणून महाराज सांगतात त्याला की ते अंतःकरणाच्या ठिकाणी आलं ना, त्याला विशेष म्हणायचं. ते आलं ना की त्याला विशेष म्हणायचं. तोपर्यंत ते सामान्य आहे. मग आता दिवसात असं बघायचं आपण, सामान्य आहे का विशेष आहे? काय सामान्य आहे का विशेष आहे? सामान्यात राहायचंच नाही. अहो, एक सेकंद जरी जमलं सामान्य होण्यासाठी, एक सेकंद, त्यालाच देवाची याद्वारी उभा क्षणभरी म्हटले. पण तो सेकंद साधणं, तो क्षण साधणं हे भाग्यानं, अभ्यासानं आणि संतांच्या कृपेनं साध्य होते. बरोबर. नाहीतर जर झालाच नसता तर संतांनी सांगितलंच नसतं. अभ्यासेनं कौंतेय वैराग्याची गृहीते. चंचल हे म्हणे कृष्णा बरोबर आहे, पण अभ्यासानं का गा यया मनाचे एक निके, जे देखील गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुख कौतुकची दावीत जायचे. अनुभव सुख त्याचं द्यायला पाहिजे. कशाचं? स्वरूपाचं. आता मनाला कशाचं हे आहे? वळण पडलेलं आहे. तर आत्मस्वरूपाकडे वळण नाही त्याला. त्याला आता दृश्याकडे वळण लागले. मग आता दृश्य कशाला म्हणतो आपण? तर नाम आणि रूप आहे ना, त्याला आपण दृश्य म्हणतोय. कशाला म्हणतोय? दृश्य कशाला म्हणतोय? आता तुम्ही दृश्य आहे, देह दृश्य आहे. मग देह दृश्य म्हणजे काय? नाम आणि रूप. मग आता हे दृश्य झालं तर संत काय म्हणतात? हे दृश्य आहे. आणि ज्या वेळेला ते दृश्य बघते त्यावेळेला त्याला हे दृश्य म्हणजे रूप पाहिलं. काय पाहिलं? रूप पाहिलं. हे एक दृश्य झालं बरं का. आता दुसरं दृश्य कुठलं? तर ही रूपवृत्ती आहे. मग आता ही रूपवृत्ती, आता सरांचं नाव काय? सूर्यवंशी. सूर्यवंशी काय? हा, सूर्यवंशी सरांची रूपवृत्ती माझ्या अंतःकरणामध्ये आता काय झाली? बसली. ही एक वृत्ती लक्षात ठेवा. आता दुसरी वृत्ती, अगरबत्ती लावली, गंध वृत्ती. ते दुसरं दृश्य. तेही दृश्यच का? गोचर होते ना. जे जे गोचर होते ते दृश्यामध्ये आहे, आणि जे अगोचर आहे तो द्रष्टा आहे. मग रूप गोचर होते, रस गोचर होतोय, गंध गोचर होतोय, शब्द गोचर होतोय आणि स्पर्श गोचर होतोय. आता वृत्ती आमची अगोचराकडे न जाता गोचर जे जे होते तिकडे चटावलेली आहे बघा. आणि तुकाराम महाराज म्हणतात, लाचावले मन ते जीवे, ते जीवे जीवान. बघा आता बघा गंमत आहे. जरा हे करा, काय करा, जरा आणखीन जरा बुद्धी जरा ताजी करा. जीव कसा पहिला निर्माण झाला बघा. त्या अंतःकरणामध्ये पडलेल्या चैतन्याच्या प्रतिबिंबास काय म्हटलेलं आहे? जीव म्हटलंय. हो, त्याला दुसरं नाव काय दिले? चिदाभास. आता मला सांगा, मायेमध्ये पडलेल्या चैतन्याच्या प्रतिबिंबाला काय म्हटले? ईश्वर. आता ह्या जीवाच्या ठिकाणी आणि ईश्वराच्या ठिकाणी जी उपाधी आहे ती एकाची उपाधी अविद्या आहे आणि एकाची उपाधी काय आहे? विद्या आहे. दोघी फरक काय आहे?
तर ह्याच्यामध्ये सत्वगुण जो आहे तो सत्वगुण व्यापक आहे आणि तमोगुण आणि रजोगुण नाममात्र आहे. आता सत्वगुणाच्या ठिकाणी काय आहे तर सत्वगुणाच्या ठिकाणी सुख आणि ज्ञान आहे. काय आहे माहिती आहे ना. रजोगुणाच्या ठिकाणी काय आहे वासना, आसक्ती, काम, क्रोध, वासना, आसक्ती हे कशाचं लक्षण आहे रजोगुणाचं. तमोगुणाकडे काय आहे निद्रा, आळस, प्रमाद आणि मोह. रजोगुणाकडे त्यांनी मोह नाही घातलेला. हित मोहग्रस्त होतोय जीव तमोगुणात. म्हणून नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्यानं सांगितलं. हा मोह जो आहे ना मोह शब्दाचा अर्थ काय मोह शब्द हा नाही. मोह म्हणजे संतांनी सांगितलंय संशय. हा संशय आहे त्याला. आता मोह शब्दाचा असा अर्थ सांगितलाय अज्ञान. त्याला संशय आहे ना. संकल्प म्हणजे काय संकल्प आणि विकल्प. संकल्प विकल्प म्हणजे काय इच्छा. संकल्प म्हणजे इच्छा आणि विकल्प म्हणजे संशय. इच्छा करते आणि परत संशय करते. हे कोण करते हे मन करते. आणि त्या मनाचं आता बघा उपाधी दोन झाल्या परिणाम काय काय होत आहेत बघा. एक माया उपाधी एक अविद्या उपाधी. हिथं बी 3 गुण आहेत हिथे 3 गुण आहेत. का गुणाशिवाय मायेतलं काहीच नाही मानणार. पण गुण वाईट नाहीत त्याचं पर्सेंटेज बघा. आता गुण वाईट अहो गुण मार्कात पडायला पाहिजे की गुण. हे बघा 35% पास आहे मग 10% कसं काय वाटते. अहो गुणच आहेत की गुण आहेत पण पर्सेंटेज प्रॉब्लेम आहे. जो 10% मार्क पाडतोय की नाही तो इकडे जीवाकडे पळते आणि जो 99% मार्क पडतोय तो शिवाकडे जातोय. पेपर एकच आहे महाराज. पण पेपर जर व्यवस्थित सोडवला नाही तर ते जीव दशेत जाते. पेपर सगळ्यांना सारखा दिलाय. फोडाफोडी नाही करप्शन नाही. एकच पेपर दिलाय. कुठला पेपर सत्वगुण रजोगुण तमोगुण पंचमहाभूत. बस पंचमहाभूत 3 गुण. तू गुणात ये नाही तर गुणातीत हो. गुणात आलास की जीव झालास. गुणातीत हो तू शिव झालास. तू चैतन्य स्वरूप झालास. म्हणून विठ्ठलराव त्यात पण गंमत आहे. एक गुण आहे एक अगुण आहे एक निर्गुण आहे एक सगुण आहे आणि एक अवगुण आहे. आणि काही संतांनी अवगुण पण म्हटले. अवगुण म्हटले. आम्ही कुठे आहोत गुणात आहोत. ठीक आहे असू दे मग गुण तरी वाईट आहेत काय. गुण जर वाईट असते तर भगवंतानी ते गुण जे आहेत ते निर्माणच केले नसते. गुण वाईट असते तर भगवंतानी काही वाईट निर्माण केलं नाही. त्या चराचर यानं तू त्याचा वापर कसा करतोयस. आता संध्याकाळी निद्रात जर आली नाही तर रात्रभर काय जागा बसतोस. त्यावेळेस तमोगुण पाहिजेच की. अहो दिवसभर काबाड कष्ट केल्यानंतर तमोगुण जर नसता तर हा झोपला कसा असता. आणि तुम्ही झोपला नसता तर सकाळी आनंदाने उठला कसा असता. म्हणजे भगवंतानी ती प्राकृतिक व्यवस्था केली आहे की हे दिवसभर जे जागृती सुषुप्तीमध्ये जागृती स्वप्नामध्ये जे वैतागते जीव त्याला आत्मचैतन्याच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी त्या वृत्तीला स्थिर करून शांत करून आनंदी करून सकाळी परत आणि कामकाज चालू व्हायला पाहिजे. नाटक चालू पाहिजे. नाटक चालू पाहिजे की. आणि जर तो उठल्यानंतर सनकाधिक तुम्ही सनकाधिक संत म्हणजे कृपावंत तुम्ही जर सगळे सनकाधिक झाला तर हे कुणी करायचं हे बाकीचं. शेतात कोण जाणार कारखान्यात कोण जाणार
मास्तर कोण होणार, ऍडव्होकेट कोण होणार, इंजिनियर कोण होणार, म्हणून तुम्हीच हुशार आहे काय? मायाराणी हुशार नाही होय. जारस वेद अंडज उद्भिज सगळ्यांनी तयार करणारी मायाराणी हुशार नाही. भगवंताला मोहिनी घालणारी मायाराणी हुशार नाही. शिवाला जीव करणारी आणि जीवाला जीव दशा भोगवणारी आणि 84 लोकश योनीतनं फिरवणारी आणि सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर सोडवणारी मायाराणी हुशार नाही. म्हणून चला चला जाऊ आता गुरुदर्शनाला. काम क्रोध लोभ सारा, मद मोह मत्सर आवरा, विवेकाचा घेऊन भाला, चला चला जाऊ आता गुरुदर्शनाला. सुनीलराव, जायचं का गुरुदर्शनाला? व्यापक तत्वाच्या दर्शनाला जायचं का? मग हे काम क्रोध लोभ सारा म्हणतात, मद मोह मत्सर आवरा म्हणतात आणि विवेकाचा घेऊन भाला म्हणतात. चला चला जाऊ आता गुरुदर्शनाला. स्थूल सूक्ष्म कारणाला, जागृती स्वप्न सुषुप्तीला आणि महाकारणाला समरस झाला. आता चला चला जाऊ आता गुरुदर्शनाला. तुर्या राणीशी ऐक्य जो झाला, देहभाव सारा गेला, ब्रह्मी भाव अंगी आला. चला चला जाऊ आता गुरुदर्शनाला. निरंजन महाराजांचं पद आहे. शेवटी निरंजन महाराज म्हणतात, निरंजन आपला भोला भाला, निरंजन आपला भोला भाला, संतांना या शरण गेला, ब्रह्मी भाव अंगी आला, द्वैत भाव सारा गेला, द्वैत भाव सारा गेला, द्वैत कल्पित सार गेलं आणि अखंड परमात्म तत्व हे विश्वची माझी घर, ऐसीमती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. असा निरंजन आपला भोला भाला. संतांच्या कृपेचं हे फळ आहे. अद्वयानंदाची प्राप्ती होते, अद्वैताची प्राप्ती होते, जिथं द्वैताचा भास सुद्धा राहत नाही. द्वैताचा भास सुद्धा नाही. बाद करायला, भास झाल्यावर बाद करणार ना. मायेची ती दुसरी अवस्था आहे. भास होतोय त्या जगताचा आणि संत म्हणतात मावळवीत विश्वा भास. पहिला जगत सत्य वाटत होतं, नंतर भासमान झालं आणि भासमान ज्या वेळेला बंद झालं त्यावेळेला अद्वैताची प्राप्ती झाली. आता कुठं अभ्यास करायचा, कुठं काय करायचं बघा. भासमान सुद्धा नाही. भासमानच दुसरी वस्तूच नाही. भासमान काय? बाद करायला दुसरं काय ते व्हायला पाहिजे का नको? जगामध्ये ब्रह्मची एक उघडे म्हटले, काय अवस्था असेल. बाल उन्मनी आणि पिशाच्या अवस्थेमध्ये वावरणारे असे संत महात्मे कधीतरी मदभाग्यानं त्यांची दृष्टी, कृपादृष्टी यावर कृपा कटाक्ष निहाळले. म्हणून एक गुण साधन से नहीं होई, तुमरी कृपा होय तो पाए कोई कोई. ये गुण, ये ब्रह्म स्थिती, ये साधन से नहीं होई. साधन नाही. तुमरी कृपा पाए, पण साधना शिवाय सुद्धा नाही. वस्तू स्वतः सिद्ध आहे, पण वस्तू स्वतः सिद्ध आहे हे समजण्यासाठी अधिकार साधनाशिवाय येत नाही. प्रमाज्ञान सिद्ध होण्यासाठी प्रमाणांची गरज आहे. त्या ठिकाणी तुमच्या अंतकरणामध्ये जे प्रतिबंध आहेत, मग त्याला उदाहरण दिली. ते राजानं मुलगीला पसंत केली, तुझं सौंदर्य पटलं म्हणून पसंत केली. गुरुनी शिष्याला पसंत केला, तुझं मल विक्षेप रहित असलेला अंतकरण बघून पसंत केला. ज्ञानदेवानी चांगदेवाला पसंत केला. मग आम्ही चांगदेव झालो तर ज्ञानदेव पसंत करणार की? मग आळंदीला जाऊन होणार का घरचा आळंदी होणार का देहचा आळंदी होणार? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. सिद्ध असलेला ईश्वर हे या आळंदीचं दैवत आहे. आणि अशा ठिकाणी हा ज्ञानदेव आता नांदायला लागलेला आहे. मग ज्ञानदेव असावा, ज्ञानेश्वर असावे, सिद्धेश्वर असावे.
मग तिथे आनंदाला काय अडचण आहे? 5 वृत्ती आपण बघितल्या, 5 दृश्य बघितले ना. आता काय काय होते बघूया, काय होते बघूया की आता दृश्याच. कारण का इथे काय सांगायला लागल्यात, अविद्या निमित्ते द्रष्टा दृश्य वर्ती. आता सूर्यवंशी सरांना मी बघितलं, गंधवृत्ती बघितली, स्पर्शवृत्ती बघितली, रूपवृत्ती बघितली, रसवृत्ती बघितली. कधी बघितली फराकटे साहेब? कधी बघितली का वृत्ती? काल महाराजांनी अभंग घेतला होता, तुका म्हणे न ये वृत्तीवरी. पण वृत्ती बघितली तर आता वृत्ती कशाला म्हणतात, हा एक विषय आहे. वृत्ती कशाला म्हणतात तर बघा, लक्ष द्या, अंतकरण वृत्तीला काय म्हटलंय? जाणीव. अंतकरणला काय म्हटलंय? जाणीव. आता ज्ञान आमचं अंतकरणाच्या ठिकाणी आलं, जे मूळ ज्ञान आहे आमची संवित, ती अंतकरणाच्या ठिकाणी आली की ती अंतकरणात परिणाम पावते. ती वृत्ती अविद्येचं माध्यम घेते, स्वतःला विसरते, ते ज्ञान स्वतःला विसरतं, अंतकरणाच्या स्तरावर येतं आणि पहिली जाणीव मलिन होते आणि तिथं देह मी अशा पद्धतीची जाणीव निर्माण होते. ते अज्ञान एक जे रुडे, मग कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी की जे पुढे देह मी असे. तिथे मूळ देहांकार निर्माण होतो. त्या वृत्ती, देहांकार वृत्ती तिथे निर्माण होते. मग अशी दिवसात किती वेळ वृत्ती उमटते? म्हणजे काय गाढ अज्ञान असेल, जे म्हणतात ना आमचं गाढ अज्ञान आहे, आणि घालवायचं कोणी? मग घालवायचं मग जागा नकोय? हे अज्ञान निर्माण झालं म्हणून अहो त्याला कळलं तर जागा होईल. चोर घरात शिरले तर काठी घेईल, पण चोर घरात म्हणून ते उठा उठा जागे व्हा सकाळा म्हणतात की काय म्हणता तुम्ही? जागे वाऱ्यात काकड्याला म्हणता की जागे व्हा. आता कुणाला हे कोण कुणाला म्हणायला लागले? असं पूर्वी असायचं बघा, हे कोण कोणास म्हटले म्हणून. हे कोण कोणास म्हटले? अहो संत आपल्याला सांगायला लागल्यात, हे जीवा जरा जागा हो, तू आत्मरूप आहेस, तू परमात्मरूप आहेस, तू चिदाभास झालायस, तू बिंबाला विसरलायस, तू प्रतिबिंब होऊन बसलायस, आणि त्याच्याही पुढे जाऊन प्रतिबिंब सुद्धा शुद्ध आहे. ओ बादलीत पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब सुद्धा असंग आहे, निर्लेप आहे. आणि मग निर्लेप असलेला हा जीव लिंपायमान कसा व्हायला लागले? हो कसं व्हायला लागला लिंपायमान? काय व्हायला लागला असेल त्याचं? कधी विचार केला काय? ते पाण्यातला जो सूर्य आहे डबक्या पडलेला, काय झालं त्याला? तो लिंपायमान झालाय. मग काय झालं? काय सुखदुःख का व्हायला लागले? सुखदुःख का व्हायला लागले? जन्ममरण का व्हायला लागले? हाय की नाही जन्ममरण? आता म्हातारा का व्हायला लागलाय? हा तरुण होता, म्हातारा झाला, बाल होता, काय व्हायला लागले? कसं व्हायला लागले? कसा तादात्म्य पावायला लागलाय? महाराज म्हणतात तादात्म्य पावायला लागलाय. कसा पावायला लागला? तो पावायला लागलाय तादात्म्य. तो घटामध्ये प्रतिबिंब पडलं. कोण तादात्म्य पावायला लागले घटाशी? माळी सर, कोण तादात्म्य पावायला लागली यातलं? ते प्रतिबिंब. अहो तो चिदाभास जो आहे ना, ते प्रतिबिंब आहे, त्यानं ते घट प्रकाशित केला, घटातलं पाणी प्रकाशित केलं. घटाच्या बाहेर बी प्रकाश आहे, ते सामान्य चेतन आहे. घटाच्या आतमध्ये आहे, ते विशेष चेतन आहे. दोघं बी अधिष्ठान रूपच आहेत. पण ज्या वेळेला ते प्रकाशित होते आतमध्ये, त्यावेळेला तो आतमधला त्या अधिष्ठानाच्या याच्यावर ते जे अंतकरण आहे ना, ते अंतकरण सर्व प्रकाशमान करते. काय प्रकाशन करते? मग अंतकरणाच्या ठिकाणी काय आहे? मग हे बघा, घट म्हणजे देह धरायचं. काय लक्षात ठेवायचं? घट म्हणजे देह, आणि आतलं पाणी आहे ते काय आहे? अंतकरण. कळलं का?
आता तुमचा अंतःकरणामध्ये सत्वगुण जास्त आहे का? नाही. मग काय जास्त आहे? रजोगुण, तमोगुण जास्त आहे. मग त्याला काय म्हणायचं? त्याला जीवदशा म्हणायचं. आता सत्वगुण जागा व्हायला लागलाय, ज्ञान विचार करायला लागलं ना ते आता स्वरूपाचं. मग आता हे अंतःकरण सत्वगुणी झाले, आता व्हायला लागले, शुद्ध व्हायला लागले. रजोगुण आता शांत आहे, घोर वृत्ती शांत आहे, मूढ वृत्ती नाही. पण हे जर झेपलं नाही तर मूढ वृत्ती जागी होत्या. झेपलं नाही तर आणि झेपत नाहीये. हे सोपं नाही प्रकरण, हे सोपं नाही हो, डोक्यावरून जाते हो. डोके चांगदेव 65 द्रष्टादृश्य विवेक जो आहे हे काही सूक्ष्म चिंतन आहे हो. बरे बाहेर तरी आहे काय? बाहेर बी नाही. आम्ही ज्याला म्हणतोय की नाही हे आहे इथे नाही, आत व्हायला लागले सगळं. मग जिथं तमोगुण जास्त आहे, रजोगुण जास्त आहे, ही जीवदशा आहे. सत्वगुण एकदम जास्त आहे आणि नाम मात्र तमो आणि ही आहे ती शिवदशा आहे. आणि ब्रह्माच्या ठिकाणी कोणती दशा नाही. म्हणून महाराज आमची म्हणायचे दशा व्यवस्थित करा. होय, ते म्हणायचे काय माहितीये का, ह्या दशा ज्या आहेत ना गोंगड्याच्या, त्या एक तर पूर्वेला असाव्यात नाहीतर दक्षिणेला असाव्यात. आता का म्हणत होते मला काय माहिती नाही, म्हणजे उगाच काय मी विचारलं पण नाही, पण ते म्हणायचे बाबा आबासाहेब दशा व्यवस्थित करा. तशी आमची अंतःकरणाची जी दशा आहे, दिशा व्हायला पाहिजे आत्मस्वरूपाकडे. आता जी आमची दिशा बदललेली आहे ती काय व्हायला पाहिजे? उगमाकडे व्हायला पाहिजे, बहिर्मुख नाही, अंतर्मुख व्हायला पाहिजे. मग आपण बघत होतो ज्या वेळेला तो चिदाभास निर्माण होतो. आता ईश्वर काय आहे? बिंब आहे काय चिदाभास? अहो तोही चिदाभासच आहे की. विचार करायचं हो. मला पण तुम्हाला सांगतो तुमच्यासारखाच मी होत. हे आता महाराज सांगायला लागल्यात, म्हणलं कावण्यामध्ये जर महाराज चिंतन करत असतील तर आपल्याला काय येत नाही आहे. आणि योगायोगानं मला ते आवड निर्माण झाली आणि श्रवण पण सुरू झालं, दोन्ही एका वेळेला. नाही तर मला समजतच नव्हतं हे ज्या वेळेला हे सुरू व्हायचं ना, मी म्हणायचो हे बंद करा. तू देव मी भक्त आहेस खरी, तू देव आहेस मी भक्त आहे. आणि दोघांचा मिलाप कधी होणार काय? महाराज म्हणायचे हो आमचे, लग्न ठरलं हो, मुलगी ठरली, नवरदेव तयार झाले, नवरी बी तयार झाली. पण काय झालं, ब्राह्मण तारीखच दिनं झालंय. मग लग्न ठरलं हो, मग बरं वाटते की नाही. पण लग्न नाही झालं तर, लग्न मोडलं तर, तसं जीवाचं आता लग्नाची ठरलंय. सद्गुरूंनी आता ठरवलंय की जीवाचं शिवाशी लग्न लावायचं आहे. मग कानावर खबर आली हो, जीव आनंद रूप आहे, परमात्मा आनंद रूप आहे आणि दोघं जण एकरूप आहेत. हे लग्नपत्रिका तयार झाली. ती कशी? ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मेव नापराहा अत्यंतिक दुःख निवृत्ती निरतिशी आनंद प्राप्ती इति मोक्षा. ह्या आहेर आणू नये, हाच आहेर. म्हणजे ह्या लग्नामध्ये आहेर काय आहे तर भगवंत आहेर देणार आहेत आपल्याला. हा आहेर आहे माहेरचा आहेर, हा माहेरचा आहेर आहे, सासरचा नाही. आमची महाराज म्हणायचे सासरमध्ये 6 असुर असतात म्हणजे, त्याला सासर म्हणायचं. ती कोण कोण? नवरा, दीर, त्याची पत्नी, सासू, सासरा, ननंद, हे 6 जण असुर असतात. त्याला सासूर. आणि आमचं सासूर नाही, आमचे माहेर पंढरी. पण माहेर पंढरी असून नवरा परमात्मा पांडुरंग असून 6 असुरांकडे लक्ष ज्याचं गेलं तो सासुरवासामध्ये आहे.
म्हणून जीव सासुरवासामध्ये आहे, म्हणून माहेराची आस लागलेली आहे. माहेरातच राहिला तर सासुरवासाचा प्रश्नच नाही. सासुरवासी भीतो जीव. आता कन्या सासुराशी जाय, जीव रूपी कन्या सासुराशी जाय, आणि मागे परतोनी पाय तैसे झाले माझ्या जीवा. झाले तशी कधी? काय प्रमाण किती सुंदर सुंदर आहे, पण कधी आमच्यावर आरोपण केले काय? केलं नाही कधी. हे दुसऱ्यावरच आरोपण. गाणं म्हणायचं, अभंग म्हणायचा, नारळ घ्यायचा, मी चांगलं म्हटलं का नाही, चाल कशी म्हटली मी, माळीसर टेप केलं तेवढं पाठवा, तेच ऐकून जीव होऊन बस आणि जेवत बस. जीव काय करतो? जो जीव जीव करतो पंचेंद्रियांच्या माध्यमातून, सारखा जीव जीव करतो. आणि शिव काय करतो? तर शिव जो आहे ना, तो जीव जीव करत नाही, तो उदासीन असतो. म्हणून ते भगवान शंकराचे हे दाखवले, उदास बसलेले आहे. उदास म्हणजे आपल्यासारखे नव्हे, हे आमचं उदास. साधकाची दशा. आम्ही उदास म्हणजे वैताग झालेला आहे आता, नको हे उदास उदासीन. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी. जो उपाधी रहित झाला, स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाला, तो ज्या संसार नश्वरापासून ज्याची वृत्ती उद आस झाली, म्हणजे उद उद म्हणजे वर वर आस लागली त्याची, ऊर्ध्वगामी झाल्या. ऊर्ध्वगती ऊर्ध्वगामी. ऊर्ध्वगामी ऊर्ध्वगामी म्हणजे काय? वर नाही, मूळ कारणाकडे, मूळ अधिष्ठानाकडे, तिकडे झालं. आणि म्हणून ही आता आपण आलो तो अंतकरणाच्या ठिकाणी, आणि अंतकरणाच्या ठिकाणी त्या चैतन्याचा प्रकाश पडला. मग अंतकरणाचा प्रकाश पडला का हाय जो अगोदर? अगोदरच आहे. मग आता त्या अंतकरणानं काय करावं? मनानं काय करावं? बुद्धीनं काय करावं? चित्तानं काय करावं? आणि अहंकारानं काय करावं? वृत्तीनं काय करावं? तुका महाराजांनी काल ते हे केलं, मी येताना विचारच करत येतो होतो. तुका म्हणे नये वृत्तीवरी. ते एकतर म्हणतात, काल त्यांनी म्हटले अध्यास होऊच नाही, त्याच्यात लिहिले हो, आणि झाला तर देवभक्ताचा असावा, गुरु शिष्याचा असावा, देवभक्ताचा असावा, जीव परमात्म्याचा असावा. अध्यास अंगाला रॅड लावून. पण आता काय झालंय, आपण पूर्णपणे जसा एखादा चिखलात पडला आणि सगळा चिखल अंगाला लागला, तसं अज्ञान पूर्णपणे बुद्धीमध्ये, अंतकरणामध्ये इतकं व्याप्त आहे ना. कसं व्याप्त आहे समजून घ्यायचं. दिवसात किती वेळा आम्ही वृत्तीवर असतोय, किती वेळा निवृत्तीत असतोय. 5वी वृत्ती सांगायची राहिली तुम्हाला. एक शांत, एक घोर, तिसरी मूढ. 3 गुणांच्या 3 वृत्ती. 4थी वृत्ती सांगितली तुम्हाला कुठली? उदासीन. आणि 5वी कुठली? निवृत्ती. मग आमचा निवृत्ती गुरु आहे, ज्ञानदेवांचा निवृत्ती गुरु आहे. मग आमचा गुरु कधी होणार निवृत्ती? आम्ही कायम प्रवृत्तीत आहे. एक तर शांत वृत्ती. शांत वृत्तीत जरा बरं वाटते, पण ते पण बंधनच आहे. कारण तिथं सुख आणि ज्ञान आहे, पण ते चांगलं आहे का? तर ते आता उगमाकडे चाललंय, सुख आणि ज्ञान. मग ते सत्वगुणामध्ये शास्त्र प्रवृत्ती आहे, सत्वगुणामध्ये भजन प्रवृत्ती आहे, सत्वगुणामध्ये ध्यान प्रवृत्ती आहे, सत्वगुणामध्ये नाम प्रवृत्ती आहे. पण प्रवृत्ती आहेच अजून. पण संत म्हटले, बाबा एकाचं डोकं दुखत होतं, मग त्याला म्हटले चंदन उघडून लावत जा. मग त्यानं लावायला लागले, 1 महिनाभर झालं, डोकं दुखायला थांबलं, पण चंदन उघडायचा ताप झाला सुरू. म्हणजे काहीतरी जोपर्यंत करायची, हे म्हणतात काय माहितीये का, कर्तृत्व अभाव स्थिती व्हायला पाहिजे. मग कशाचा तरी जरी परिणाम होत असला ना, तरी आम्ही उदास वृत्तीत नाही. भजनाचा परिणाम होत असेल तरी सुद्धा आम्ही उदास वृत्तीत नाही. निंदेचा परिणाम होत असेल, उदास वृत्तीत नाही. स्तुतीचा परिणाम होत असेल, लाभ अलाभाचा परिणाम होत असेल, जय पराजयाचा परिणाम होत असेल, कोणत्या तरी संसारातल्या गोष्टीचा परिणाम, तर आम्ही उदास वृत्तीत नाही. आणि शेवटची वृत्ती आहे ती निवृत्ती आहे. मग ह्या 5 वृत्तींचे 5 ध्येय आहेत. स्थूल ध्येय, सूक्ष्म ध्येय, कारण ध्येय. काही जणांनी काय केलंय, स्थूल ध्येय आहे ना त्याच्या ठिकाणी रजोवृत्ती घातली, आणि काही ठिकाणी शास्त्रामध्ये स्थूल देहामध्ये सत्ववृत्ती सांगितल्या, आणि सूक्ष्म देहामध्ये रजो आणि तमो दोन्ही वृत्ती सांगितल्या.
आणि ह्याच्यामध्ये कारण देहामध्ये तमोवृत्ती आहे, अज्ञान आहे. आणि चौथ्या देहामध्ये काय, शुद्ध सत्व. आणि पाचव्या देहामध्ये केवळ शुद्ध सत्व सांगितलं इथे, तिथं काय नाही, निर्गुण. गुणातीत आहे, गुणातीत. निर्गुण त्याला मग ते तुम्ही जे म्हणताय की नाही, अगुण. ते तिथं जायचं आहे, आगुण आगुण तिथं जायचं आहे ते. हा, मग तो ईश्वर पण नाही तिथं. नाही 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 मग तिथं काहीच नाही. आपण तेच हो, काहीच नाही गुण. मग इथं ईश्वराच्या ठिकाणी गुण आहे ना, म्हणून तो ईश्वराच्या ठिकाणी गुण आहे ना, मायेतला आहे. पण त्याच्या ठिकाणी काय झालंय, निर्गुण का म्हणायचं त्याला, तर हा सगुणातला आहे. पण ही सगुणातला जरी असला तरी माया त्याला बाधक नाही, नाही. तो मुक्त आहे, होय तो स्वयं शक्तिमान आहे, होय. सर्वज्ञ आहे. हो हो मग आपण आता ते होणार आहे का, आपण आता जीव आहोत. होय. आता आपण काय करायचं आहे, आपल्याला ती हे बघा, आपली उपाधी आणि त्याची उपाधी भिन्न आहे, भिन्न आहे. पण आपलं चैतन्य आणि त्याचं चैतन्य एकच आहे. एकच आहे. होय. आता आपल्याला उपाधी बदलत बसायचं नाही. नाही नाही नाही. उपाधी कुठलं काय बदलतंय, आता उपाधी आपली अल्पज्ञ आहे हो आपण. पण त्या जीवानं समजून घ्यायचं आहे, बुद्धीनं समजून घ्यायचं आहे. काय समजून घ्यायचं आहे, की मी जीव नाही, मी चिदाभास नाही. मग आता हा चिदाभास काय करतोय, तर प्रकाशित करतोय अंतकरणाला. आणि प्रकाशित काय होतोय, तर अंतकरणामधले, सुनीलराव लक्ष द्या, विक्षेप होतोय, होते कारण 1 तास झाला हो, ते लोड घेते हो गाडी, ते हे होते हो, ट्रिप होते. आपल्याकडे म्हणत नाही लोड आला की ट्रिप होते, तसं बुद्धीला लोड आला की नाही ट्रिप होते. अहो, हे चिंतन करायला रात्रभर बसतात माणसं. आमचे महाराज 3:30 वाजेपर्यंत बसत होते पहाटे. हे पण मला वाटतंय, मी ऐकलं होतं की ज्या वेळेला कीर्तन असायची किंवा ते सप्ताह असायचा तर रात्रभर चर्चा चालायची, आत्मचर्चा. काय ते कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कधी गाती, प्रवचनात 1 तासात गाती. आणि मग बाकीच्या वेळात काही संसार गाती, असं नाही. आणि गोपींचं उदाहरण द्यायचं, त्यांना तहान भूक नव्हती, त्यांना संसाराचं हे भान नव्हतं. आणि माझी वृत्ती गोपी कधी होणार. गो आणि पी हा शब्द आहे. गो म्हणजे इंद्रिय, ज्या इंद्रियांना आत्मस्वरूपाचं प्यायचं भान लागलेलं आहे, तहान लागलेली आहे, ती गोपी. ती राधा जी कृष्णाकडे लागलेली आहे. आणि धारा जी प्रवृत्तीत लागलेली आहे, जी विषयांकडे लागलेली आहे. आणि मग आता आपण पाहत होतो, अंतकरण प्रकाशित झालं. कुणी केलं प्रकाशन, कुटस्थानं केलं, महाराजांचा आवडीचा विषय, का चिदाभासानं केलं. काय विठ्ठलराव आपलं हे सुनीलराव काय म्हणताय, कुणी प्रकाशित केलं अंतकरण. म्हणून सुनीलराव अभ्यास करायचा, चिंतन करायचं. मी तुमच्यासारखाच आहे, हे आता कानावर पडायला लागले म्हणून कॉपी पेस्ट करायला लागलोय. काय करायला लागलोय, कॉपी पेस्ट करायला जरा देवानं बुद्धी दिली हो, म्हणून करायला लागले कॉपी पेस्ट. तुम्ही करा कॉपी पेस्ट. का, अहो कॉपी पेस्ट करायला पाहिजे पहिल्यांदा. आता हे कॉपी पेस्ट करायचं चालू आहे ना, करायला पाहिजे. कॉपी पेस्ट आपल्याला करायचं, ज्ञानदेवांची प्रमाण, संतांची प्रमाण, चांगदेवांचे हे सांगितलेले चांगले अमृत अनुभव हे करायचं आहे. आणि आपल्याला तसं व्हायचं आहे. मग एकदा त्या अंतकरणामध्ये जे संकल्प वासना संस्कार आहेत ना, अंतकरणामध्ये 4 वृत्ती आहेत, मन बुद्धी चित्त अहंकार. आता काय होते, आता सूर्यवंशी सरांना बघितलं, बघा काय होते. आता आपण दृश्याकडे चाललो. कुठे बघितलं सरांना, सर तिथे बसल्या, सर तिथे बसले. तुम्ही एक सर आहे, ते एक सर आहेत, तिकडे फराकटे सर आहेत. हे सगळं दृश्य दिसते. कुठे दिसते, तर अंतकरणात दिसते. आता अंतकरण कुठे, ते एक प्रकरण वेगळंच आहे. अंतकरण कुठे हो, डोळा इथं आहे, काय कान इथं आहे, पण अंतकरण कुठे आहे कुणाला माहित कुठं आहे म्हणा. आणि मग मगासपासून चाललंय सगळं अंतकरणात पडते, अंतकरणात पडते. कुठं अंतकरण आहे. आणि ते तया असो अंतकरण जिता सकळ कामोपशांता
परमात्मा परवता दूर नाही. हे चिंतन करायला पाहिजे की नाही. अंतःकरण कुठे आहे. आता ते दृश्याकडे गेलं. बर, जागृतीमध्ये जीवाचं स्थान कोणतं. नेत्रस्थान. जागृतीमध्ये जीवाचं स्थान कोणतं. नेत्रस्थान. जीव कुठं राहतो जागृतीत. का बरं सगळीकडे का राहत नाही. अहो 83% व्यवहार आहे की नाही नेत्रात बसून करतो. तुम्ही व्यवहार कंडक्टरचा केला कशात बसून केला. हातात नाही, नेत्रात बसून केला. हो, मग जागृतीतला 83% व्यवहार आहे की नाही नेत्र करते. म्हणून त्याचं नेत्रस्थान दिलंय. नाहीतर सगळीकडे असतोय तो. त्याला इथं जरी हात लावला ना कळते. कारण अधिष्ठान तर अगोदरच आहे सामान्य रूपानं, पण विशेष रूपानं तो सुद्धा व्याप्त आहे चेतना ती. मग स्वप्नाच्या ठिकाणी कुठे असतोय. कंठस्थान. कंठस्थान. हो, कंठस्थानी राहतो. आणि सुषुप्तीच्या वेळेला हृदयस्थान. कुठे राहतो. हृदयस्थान. आणि तुर्यावस्थेत कुठे राहतो. खाली खाली अधोगामी नाही. कुठे राहतो. तुर्यावस्था. कुठे राहतो जीव. बघा कुठेतरी विचार करावा. मला माहित नाही. साक्षी व्हायला पाहिजे. साक्षी व्हायला पाहिजे. स्थान कुठे आहे साक्षीचं. जागृतीचं स्थान कळालं, स्वप्नाचं स्थान कळालं, सुषुप्तीचं कळालं, आणि साक्षीचं. बतई हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसून पावली श्री गुरुचे. मग ते हृदय कुठे आहे. हित आहे. आणि हे हृदय काढून ठेवतात ह्याच्यावर टेबलवर, आणि ते जिवंत असतोय. मग ते हृदय कुठे आहे. मग ते हृदय नाही सांगताना माहित. हे नवे हृदय. बरं समजा हे सगळं तोडलं इथलं, मग काय प्रॉब्लेम आहे. तुमच्या जाणीवेला काय प्रॉब्लेम आहे. समजा इथून एक खाली तुटलं, समजा बाजूला केलं, तुमची जाणीव काय बदल आहे. तुम्हाला सगळं समजते की नाही. म्हणजे अंतःकरणाला काय प्रॉब्लेम झालेला नाही. कुठे अंतःकरण बघ कुठे असेल. चिंतनाचा विषय. अंतःकरणाचं स्थान कुठे असेल, काय असेल, कसं असेल, काय आहे अंतःकरण. महाराज सांगतात हे जे आहे ना शरीर पंचमहाभूतांपासून बनलंय त्याला पंचीकरण म्हणतात. आणि अंतःकरण कसं बनले. अपंचीकृत आहे. परवा आदिनाथ महाराज मला म्हटले. हो म्हणले आबासाहेब अंतःकरण म्हणजे काय. मग सांगितलं माहिती असलेलं कॉपी पेस्ट. जाणीव. मग ती जाणीव कुठे आहे, कशी आहे. मन कुठं आहे, बुद्धी कुठं आहे म्हटले, चित्त कुठं आहे, अहंकार कुठं आहे. आणि नंतर सांगितलं आबा अहो हे मृगजळ आहे. मृगजळ आहे. हाय आणि नाही बी. बरोबर. हाय पण आहे पण नाही पण. म्हणून त्यांनी बत्ती महाराजांनी एक अभंग म्हटला. होता सद्गुरूची कृपा दृष्टी, होत्या सद्गुरूचे वरदान. वरदान होता सद्गुरूचे वरदान, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, ते संसाराचे भान. आहे नाही नाही. आहे अज्ञानाला, नाही ज्ञानाला. तसं हे अंतःकरण वगैरे हे आता आम्हाला रडवायला लागले. हो मांडलेलं आहे. रडवायला लागले ना. आणि म्हणून हे नसलेलं मन, वायामन हे नाव. वायामन हे नाव कल्पित आहे. अंतःकरण कल्पित आहे. माया कल्पित. आता माया जर कल्पित आहे तर हे काही शरीर सत्य आहे. कार्य आहे ना. आज शरीरामधलं अंतःकरण तरी सत्य आहे नाही. मग ते अंतःकरण काय करतंय. ते अंतःकरण बघा नसलेलं हे आता एकदा पकडली वृत्ती. आता हे मरेपर्यंत हे सूर्यवंशी आहेत हे विसरत नाही. आणि हे परमात्म रूप आहे हे लक्षात ठेवत नाही. जसं माझं होतंय की नाही तसं हे माझ्याकडे बघताना हा
आबा देसाई आहे, हा देहरूप आहे हे विसरत नाहीत आणि हा परमात्मा रूप आहे हे लक्षात ठेवत नाहीत. उपाधी म्हणजे गुप्त चैतन्य स्रोत. ते तत्व हे बुद्धीमध्ये आमच्या लक्षात राहत, बुद्धी आमची तिकडे जातच नाही. कारण देह बघायची सवय लागलीये, उपाधी बघायची सवय लागलीये. उपाधी माझी गुप्त, चैतन्य ते बघायची सवय नाही. सवय नाही, सवय लावायला पाहिजे. आता जसं मसरांना सवय लावता, बैलाला सवय लावता, तसं ह्या बैलाला आता सवय लावायची आहे. मग आता आपण बघितलं, त्यांना बघितलं, तुम्हाला बघितलं, हे आमचे डॉक्टर साहेब त्यांना बघितलं. आता पुढच्या वेळेला बघितल्यानंतर पुढच्या सत्संगाला त्यांना बघितल्यावर कुठं होते, अंतःकरणात ही वृत्ती आली. आल्यावर काय झालं, बघितलं, दृश्य झालं. कुठं, आत झालं, आता बाहेर नाही. ती आता बाहेरचं दृश्य गेलं, ती आता काय, ती बघा ते जाऊ द्या. आता हे इथं घराकडे गेले, सूर्यवंशी साहेब घराकडे गेले, मी कोल्हापूरला गेलो. मग आता सूर्यवंशींना घेऊन गेलो की मी, आणि घाटात सूर्यवंशी आले, घाटामध्ये सूर्यवंशी आले. आता सूर्यवंशीने जर माझे 500 रुपये घेतले असते तर सूर्यवंशी घाटात येणार की, पण नुसते घाटात येणार नाहीत, ते 500 रुपयासहित येणार. माझे 500 रुपये आले. मग आता काय दिसले, सूर्यवंशी दिसले नाहीत, ते दृश्य गेलं. आता म्हणजे देह दृश्य गेलं, 500 रुपये दिसायला लागले. ते दुसरं दृश्य, माणूस बरोबर नाही. तिसरं दृश्य, समजा त्या सूर्यवंशीनी जर 500 रुपये दिले असते, 1 नंबर माणूस. 1000 दिले असते, उदार माणूस. 2000 दिले असते, अत्यंत उदार माणूस. मग ही आता मनोवृत्ती जी आहे की नाही, ती संकल्प विकल्प करायला लागली. काय, ह्यांचा नाद करायचा का नाही करायचा. आता खेळ सुरू झाला. कुठं, घाटात. गाडी चालू आहे, गाडीला काय खेळ माहिती नाही, जड आहे, मूड आहे, अचेतन आहे, गाडीला काय माहिती नाही. गाडी चालली, गाडीला काय माहित नाही, कावणे माहित नाही, पंढरपूर माहित नाही, कोल्हापूर माहित नाही, काय ह्या बी गाडीला काय माहिती नाही. पण आज सूर्यवंशी आणि माझं जे चेतनत्व आहे ना, ते चेतनत्व आता सूर्यवंशीच होऊन बसलं. सूर्यवंशीला सोडलं, 500ची नोट होऊन बसली. 500ची नोट सोडली, ती स्तुती करत बसलं. ती स्तुती सोडली, निंदा करत बसलं. कोण, माझं जे आत तो हे आहे की नाही, ज्ञान, ते ज्ञान. आणि म्हणून वृत्ती कशाला म्हणायचं, अंतःकरणात होणाऱ्या ज्ञानाच्या परिणामाला वृत्ती म्हणायचं. हे विसरायचं नाही. ज्ञानाचा परिणाम म्हणजे वृत्ती, आणि जशी वृत्ती तशी तुमची कृती. मग आमची वृत्ती आता कशी आहे बघा. ब्रह्मवृत्ती आहे का, स्थूल वृत्ती आहे का, भोगवृत्ती आहे का, कामवृत्ती आहे. आणि मग तिथं ही 6 जण काम करायला सुरुवात करतात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. मग काय होते, जर ह्यांनी जर अनुकूल प्रतिक्रिया दिली, उदाहरणार्थ शिरा पाहिजे तुम्हाला, विठ्ठलरावच्या घरामध्ये शिरा मिळाला, मनाने येताना संकल्प केला होता, थंडी वाजते, विठ्ठलरावनी चहा दिला तर बरं होईल, मिळाला. पहिली दृश्य निर्माण झालं चहाचं. कप आला समोर, मागच्या वेळेला दिला होता, ह्या वेळेला दिला नाही. राग आणि द्वेष तिथं झाले. कुठं निर्माण झाले, कपाला काही माहिती नाही, कुणालाच माहित नाही, पण ह्याच्या अंतःकरणात खेळायला लागले की आता त्याचं ज्ञान परिणाम पाहून पाहून गुणदोषांच्या ठिकाणी आलं. आणि संत म्हणतात, गुणदोष याती न विचारू काय. आणि ह्यो तर सारखा गुणदोषांकडेच पसरायला लागलाय. आणि ते गुणदोष जागृत झाले की त्यांच्याबद्दल एक तर काय होतो, एकतर मोह होतो, नाहीतर द्वेष होतो. अनुकूल घडलं तर मोह,
प्रतिकूल घडलं तर द्वेष नको म्हणते ये, आणि पुढच्या वेळेला बघितलं अनुकूल असलं तर जवळ ये म्हणते, प्रतिकूल असलं तर दूर जा म्हणते, अंतःकरण परिणाम पावते. आणि ब्रह्मभाव हे दृश्य काम करायला लागले आतमध्ये. आता पुढे आणि होते काय होते तर मी ज्या वेळेला यांच्याकडे बघतो त्यावेळेला माझं मन संकल्प करते गुणदोषांचं, त्याला चित्त मागणं पाठपुरावा करते. काय करते, अरे मागच्या वेळेला 500 दिले होते बरं का, यांना सोडू नकोस. चित्त लगेच सांगते हो, कारण चित्तात संस्कार असतात. मग बुद्धी निश्चय करते लगेच, होय होय 500 दिले होते, ह्या वेळेला पण 500 मिळण्याची शक्यता आहे. मागच्या वेळेला चहा मिळाला होता, ह्या वेळेला पण मिळण्याच्या शक्यता आहे. कॉफी मिळाली तर ते चित्तात जाऊन बसते कॉफी, ते म्हणून मागच्या वेळेला कॉफी दिली होती आता चहा का. हे आतमध्ये होतंय, तुम्ही बघा काय होतंय ते. चिंतन करून चित्त, म्हणून ते पूर्व संस्कार जे असतात का नाही त्यानं जीव होतोय. त्यांनी सांगितलं की नाही जीव अनादी आहे, कसा झाला तो पूर्व संस्कारानं झालाय. अहो ते शास्त्र काय एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. मग ज्या वेळेला एखाद्या वस्तूशी तुम्ही वृत्तीनं तादात्म्य पावताय की नाही तर मग तुमचा अहंकार तेवढाच होतो. त्याला म्हणायचं परिच्छिन्न अवस्था. तुम्ही व्यापक नाही, व्यापक विसरला आणि परिच्छिन्न झाला. मग ज्या वस्तूशी तुम्ही एकरूप होता, तादात्म्य पावता, तेवढाच तुमचा अहंकार होता. आणि तो अहंकार आहे का नाही आपल्याला सोडायचा आहे. आणि अहम नाही सोडायचा, अहमला आलेला आकार सोडायचा आहे. अहम कसा सोडणार, तो अहम स्वतः सिद्ध आहे. मग त्या अहमला आलेला जो आकार आहे की नाही ते आकार घेते दिवसभर, आणि मग हे आकार संस्कार विकार संकल्प वासना या लिंगदेहाच्या ठिकाणी काय होत्यात, जमा होत्यात. आणि नुसत्या जमा होत नाहीत, कर्म बंधासहित जमा होत्यात आणि ते नवीन देहाचं प्रयोजन करतात. आता ह्यातनं काय करायचं आपल्याला, ज्या वेळेला असं होईल त्या वेळेला ती वृत्ती, तुका म्हणे न ये वृत्तीवरी, तिथं कट करायची, तिथं तिला थांबवायची, तिथं तिला महाराज पुत्र शोक द्यायचा. तुमच्या भाषेत, आम्हाला ती भाषा जरा महाराजांची अवघड आहे. पुत्र शोक, संकल्पाला पुत्र शोक, संकल्पालाच पहिला पुत्र शोक द्यायचा. विषयाच्या ठिकाणी संकल्प पुत्र शोक, मग देणार आम्ही पुत्र शोक. अवघड आहे पुत्र शोक द्यायचं, द्यायलाच पाहिजे, दिल्याशिवाय पर्याय नाही. हा म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा असला तर शॉक द्यायला पाहिजे. पुत्र शॉक, शोक नको, आता शॉक देऊया त्याला, शॉक देऊया. पण कारण शॉक न मरतय हो माणूस, तसा त्याला शॉक द्यायचा, एक चूप. आणि असं जर केलं तर मग ते दृश्य आहे ना मावळते. दृश्य मावळलं की हा जो द्रष्टा प्रमाता आहे की नाही तो जीव आहे, तो चिदाभास आहे, काय तुम्ही त्याला म्हणा, विशिष्ट म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, तो विशिष्टही मावळतोय. आणि मग विशिष्ट मावळल्यानंतर जे सामान्य राहते ते तुम्ही राहताय. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला तर हे दृश्यही माहिती नाही, द्रष्टाही माहिती नाही, आणि दर्शन, दर्शन शब्दाचा अर्थ काय तर दृश्याला बघितल्यानंतर द्रष्ट्याला जे त्याचं ज्ञान होतंय ना त्याला दर्शन म्हणतात. सूर्यवंशींना बघितल्यानंतर मला सूर्यवंशीचं काय ज्ञान झालं, माझी काय अवस्था झाली, माझ्या अंतःकरणात काय काय प्रगट झालं, त्याला ज्ञान म्हणायचं. आणि ते ज्ञान चित्तामध्ये जाऊन बुद्धीमध्ये जाऊन संस्कारित होते. मग पुढच्या वेळेला ते बघितल्या ते दृश्य बघत नाही, ते जे चित्तातले उफाळून येणारे संस्कार आहेत ना ते बघते. आणि मग तसं ज्ञान परत होते, परत घट्ट होते. आणि असं जर 10 वेळा झालं की नाही तर ती महाराज सांगतात पाण्यावरची रेष नाही, दगडावरची काळी रेष होती. आणि मग पुढच्या जन्मात सुद्धा तो माणूस बघितल्या अनुकूल प्रतिकूल भाव. आता आपल्या सगळ्यांचे मागच्या जन्मातले अनुकूल संबंध आहेत, आणि केवढे आहेत तर ते आता निर्माण झाले इतक्या दिवसानंतर.
मी पण पृथ्वी तलावर होतो, तुम्ही पण होता, महाराज पण होते, मग आजच काय इतक्या दिवसानंतर बाबा हा प्रसंग निर्माण झाला? तर ते उदयाला यायचं होतं, म्हणून ते आता उदयाला आलं. म्हणून पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा. आता यो उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. असो, ज्ञानदेवांना ज्या वेळेला दृश्य, द्रष्टा आणि दर्शन अंतकरणामध्ये ज्या वेळेला संवेदना बंद झाल्या, जगताची संवेदना बंद झाली, जगतामधल्या जे संसार धर्माची संवेदना बंद झाली आणि निवृत्तनाथांना समजलं की आता ज्ञानदेवांच्या चित्तावर काहीही उमटत नाही, त्यावेळेला ज्ञानदेवांना सांगितलं की आता देहाला विराजमान करा, देहाला आता आपल्या निजधामाला विसर्जित करा. आता आम्हाला जर ते विसर्जित करायचं असलं, याला कायमच महाराज बऱ्याच वेळा सांगतात विदेह मुक्ती. पहिले जीवन मुक्ती आहे, पण जीवाला जीवन मुक्तीचा तरी लाभ होऊ द्या पहिल्यांदा, मग विदेह मुक्ती बघूया. ज्ञानदेव व्हायचं तर काय सोपं आहे? आता आमचं मागचं जे कर्म आहे ते आम्हाला किती जन्मात अजून गाडी ओढायला लावून सांगता येत नाही. आम्ही नवीन बांधायला लागलोय आणि खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, का प्रमाण देऊन काय फायदा आहे? जेवढा विषय समजून सांगता आला तेवढा प्रयत्न केला. तुम्ही त्याचं चिंतन करा आणि आपल्यामधली जी शुद्ध जाणीव आहे ती जाणीव कशी प्रवाहित होते, ती कशी आपल्याला अंतकरणाच्या स्तरावर घेऊन जाते, त्या अंतकरणाच्या स्तरावर जीवदशा कशी निर्माण होते, तो जीव कसा परत बहिर्मुख होतो, तो वस्तूशी, व्यक्तीशी, प्रसंगाशी, विकारांशी कसा एकरूप तादात्म्य पावतो आणि कसा बंध बांधून घेतो, तो बंध पुढच्या जन्माला कारणीभूत होतो. आणि म्हणून हा बंध जर निर्बंध करायचा असेल तर आपल्याला जागृत होणं, सजग असणं, अलर्ट म्हणतात त्याला, सावध असणं. सावध 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 झालो तिथं 6 वध करायचा आहे. जो 6 वध करतो ना तो सावध, नाही तर सावज. मग सावध हरणी सावध ग, करील कुणीतरी सावज ग. तुझं सावज कुणीतरी करेल म्हटले. पारधी तुझ्यावर बसलेला आहे, म्हणून काळरूपी पारधी जीवाला, या देहाला खायला बसलेला आहे. सावध हो आणि सावध होऊन हरीच्या चरणाला घट्ट पकडून राहूया आणि आमच्या मूळ स्वरूपाला आपण सगळेजण त्या ठिकाणी स्थिर होऊया. तशा पद्धतीचं चिंतन, तशा पद्धतीची साधना, तशा पद्धतीचा भाव, तशा पद्धतीची निष्ठा आम्हा सर्वांना प्राप्त हो अशी सद्गुरूंच्या चरणी विनंती करतो. अण्णांच्या मुळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना हा लाभ घडत आहे. ते एक माध्यम आहेत, निमित्त आहेत, त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात. मला तर खरोखर तुम्हाला सांगतो, ते पहिल्यांदा म्हणायचे सामान्याचं ज्ञान 20 रुपयाचं जा ज्ञान, हे भ्रमाला कारण आहे. मला कळायचंच नाही बऱ्याच गोष्टी, काय म्हणायची ते कीर्तनामध्ये मला कळायचंच नाही. परिणाम सांगत असताना उपादानाचा समान संबंध अन्यथा, विवर्त सांगत असताना उपादानाचा अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यथा, मला कळायचंच नाही हे काय म्हणतात हे. मग घरात जाऊन चिंतन करून 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 मग ते समजायला लागले काय म्हणायला लागले. झालेली सेवा सगळ्यांना अर्पण. मंडली गौरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री